नमस्कार. उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आहे वैशाख पौर्णिमा. सकाळपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. तो उंबरठ्यावर ठेवा. ही एक वस्तू सर्व संकटे, विघ्न, अनेक बाधा नष्ट होतील आणि कुटुंबाची प्रगती होणार आहे. लक्ष्मी देखील घरामध्ये नांदेल. अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे. तो उंबरठ्यावर उद्या कोणती वस्तू ठेवायची आहे, योग्य विधिवत कशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी कूर्म म्हणजेच कासव अवतार घेतला होता. त्याच्या पाठीवर मंदार पर्वत ठेवून समुद्रमंथन हे यशस्वी झाले. त्यामुळे हा दिवस विष्णू भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो दिवस वैशाख पौर्णिमेचा होता. हिंदू धार्मिक ग्रंथानुसार पौर्णिमेच्या तिथीला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केल्यास त्या कामामध्ये तुमची प्रगती होण्यास मदत होत असते. विशेषतः या दिवशी काही उपाय केल्याने तुमच्या घरातील आर्थिक चणचण दूर होते आणि हिंदू धर्मात पौर्णिमा ही तिथी खूप महत्त्वाची मानली जात असल्यामुळे चंद्र हा या दिवशी पूर्ण प्रभावात असतो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण केल्याने ताणतणावातून देखील मुक्तता मिळत असते आणि उपाय केल्याने देखील तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तर मैत्रिणींनो, आजचा हा उपाय अत्यंत साधा आणि सोपा आहे. तुम्ही भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा केल्याने या दिवशी तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद त्यांचा प्राप्त होत असतो आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते, पापातून मुक्ती मिळत असते. तर वैशाख पौर्णिमा ही खूप महत्त्वाची तिथी असल्यामुळे तुम्हाला हा उपाय तर करायचाच आहे. सोबतच तुम्ही छोटे मोठे फायदेशीर उपाय देखील करायचे आहेत. तर तुम्हाला इच्छित परिणाम मिळवण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी दान हे करायचे आहे. वैशाख पौर्णिमेला घराच्या 4 ठिकाणी दिवे लावायचे असतात. विशेषतः या दिवशी तुळशीजवळ एक दिवा लावायचा असतो. वैशाख पौर्णिमेच्या शुभप्रसंगी तुळशीची पूजा करा आणि त्यानंतर तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावा. धार्मिक श्रद्धा अशी आहे की यामुळे देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि व्यक्तीला कर्ज आणि आर्थिक समस्यातून मुक्तता मिळते. त्यासोबतच तुम्हाला शक्य झाल्यास वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घरातील सर्व ठिकाणी स्वच्छता करायला हवी आणि वैशाख पौर्णिमेला घरातील देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे. तो तुम्ही तुपाचा लावल्यास उत्तम ठरेल. असे मानले जाते की यामुळे जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी येत असते आणि आर्थिक लाभ होतो. त्यानंतर धार्मिक श्रद्धेनुसार आपलं घराचं सर्वस्व असलेलं, जिथून आपल्या घरातील सर्व जणांना, घरातील सर्व व्यक्तींना एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. अन्नपूर्णेचे स्थान ते आहे स्वयंपाकघर. स्वयंपाकघर हा घराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचा व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम देखील होत असतो. अशा परिस्थितीत वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्वयंपाकघरामध्ये देखील एक दिवा लावावा. असे मानले जाते की यामुळे देवी अन्नपूर्णा ही प्रसन्न होते आणि घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. तर तुम्ही हे साधे सोपे आणि छोटे हे 3 ते 4 दिवे तुम्हाला लावायचे आहे. एक मंदिरात, एक म्हणजे तुमच्या देवघरामध्ये, एक तुळशीजवळ, एक स्वयंपाकघरात आणि एक दिवा तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर लावायचा आहे, मुख्य प्रवेशद्वारावर. वैशाख पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा. वैशाख पौर्णिमेला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने सर्व प्रकारची नकारात्मकता ही दूर होते अशी मान्यता आहे. सोबतच आपल्याला हा उपाय देखील करायचा आहे. वैशाख पौर्णिमेला अत्यंत पवित्र, पुण्यफळ प्राप्त करून देणारा आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस मानला गेलेला आहे. हा दिवस विशेषतः धर्म, तपस्या, आध्यात्मिक साधना, पवित्र स्नान, दानधर्म आणि परमेश्वराची भक्ती करण्यासाठी शुभ मानला जातो. धार्मिक ग्रंथानुसार पौर्णिमा स्वतःमध्येच अत्यंत शुभ असते, परंतु वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा ही भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी विशेष अनुकूल मानली जाते. वैशाख हा भगवान विष्णूंचा आवडता महिना आहे अशी मान्यता आहे. असे मानले जाते की या दिवशी विष्णूंची मनपूर्वक पूजा केल्याने, उपवास ठेवल्याने, मंत्रजप, तपश्चर्या केल्याने किंवा दानधर्म केल्याने अक्षय पुण्यफळ प्राप्त होते. तसेच सुख, समृद्धी, आनंद, मानसिक शांतताही प्राप्त होते. सकारात्मक ऊर्जा कुटुंबाला मिळते आणि कुटुंबाचे कल्याण, आध्यात्मिक प्रगती देखील होत असते. तर अत्यंत विशेष हा दिवस आहे. तर तुमच्या घरामध्ये अनेक समस्या, अनेक संकटे असतील, कुठली बाधा तुमच्या घराला झालेली असेल, कोणतेही विघ्न तुमच्या घरावर येण्याआधी ते दूर होण्यासाठीच हा उपाय तुमच्यासाठी आहे. हा केल्याने तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार आहे आणि साक्षात लक्ष्मी त्या घरामध्ये नांदणार आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, ज्या ठिकाणी विष्णूची सेवा, पूजा केली जाते तिथे अर्थातच लक्ष्मीचा वास हा राहतोच. म्हणून तुम्हाला भगवान विष्णूंच्या या शुभतिथीवर
तुम्ही फक्त सकाळी हे एकच काम केल्याने साक्षात लक्ष्मीचे आणि नारायणाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. तर हा उपाय करण्यासाठी उद्या तुम्हाला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे आहे. लवकरात लवकर उठूनच स्नान करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर स्नान केल्यावर स्वच्छ पिवळे वस्त्र असतील तर ते परिधान करायचे आहे आणि सूर्यदेवताला अर्घ्य अर्पण करायचे आहे. त्यानंतर भगवान विष्णूंचे पूजन करण्याचा प्रारंभ करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. पूजेदरम्यान भगवान विष्णूंना पिवळी फुले, तुळशीपत्र, धूप, दीप, चंदन, नैवेद्य अर्पण करायचं आहे. या दिवशी तुम्हाला जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्यावर अभिषेक करताना विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे. जर मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो स्वच्छ पुसून तो मांडायचा आहे एका पिवळ्या वस्त्रावर आणि त्यानंतर विधिवत पूजा करायची आहे. विष्णू सहस्रनाम आवर्जून तुम्हाला म्हणायचे आहे. म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून ठेवू शकता. त्याचबरोबर या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. त्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करू शकता. तर या दिवशी प्रमुख प्रथा आहे सूर्योदयापूर्वी पवित्र स्नान करणे, सूर्याला अर्घ्य देणे, भगवान विष्णूंचे पूजन करणे, दीपदान करणे, तीळ आणि जल दान करणे, सात्विक भोजन ग्रहण करणे, गरजूंना अन्न आणि वस्त्रदान करणे. अशी मान्यता आहे की धर्मराजाच्या नावाने जलाने भरलेला कलश आणि अन्न किंवा तीळ दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होत असते. सनातन धर्मामध्ये दानधर्म सर्वश्रेष्ठ कार्य मानले गेलेले आहे. विशेषतः कलियुगात दानधर्माला सर्वोत्तम धर्म मानला जातो. त्यामुळे दान आवर्जून करायचे आहे. ह्या पवित्र तिथीला भुकेल्याला भोजन देणे, असहाय्य लोकांना आधार देणे, गरजूंना मदत करणे हा खरा धर्म मानला जातो. या पवित्र दिवशी दिव्यांगजन मुलांना अन्नदान करा किंवा असहाय्य लोकांना अन्नदान करा आणि योगदान हे आवर्जून तुम्ही करायचे आहे. यामुळे दैवी शक्तींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेचं स्वतःचं महत्त्व असतं. पौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय केल्याने धनसमृद्धी आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते. पैशासंबंधित सर्व समस्या या दूर होतात. जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि कल्याण येतं. तर हा हिंदू पंचांगानुसार दुसरा मराठी महिना आहे वैशाख महिना, जो भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. या महिन्यात वरुथिनी आणि मोहिनी या एकादशी देखील येत असतात. त्याचबरोबर त्यांचे चौथे अवतार भगवान नरसिंह यांची जयंती देखील आहे. नरसिंह जयंती ही साजरी करण्यात येते. तर अत्यंत महत्त्वाचा आणि खास हा दिवस आहे. मी तुम्हाला ह्या उपायासोबतच महत्त्वाची काही माहिती देखील सांगितलेली आहे की या दिवसाचे महत्त्व किती आहे. त्यासोबतच लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी शास्त्रात सांगितलेले काही खास उपाय केल्याने धन आणि समृद्धी वाढ होते. अक्षय धनप्राप्तीचा आशीर्वाद लक्ष्मी मातेकडून आपल्याला मिळत असतो, ज्यामुळे तुमच्या घरामधील धनधान्याचा भांडार कधीही कमी होत नाही. तर तुम्ही या सर्व विधिवत सेवा करायच्या आहे आणि लगेचच आपण त्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूयात, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. तो म्हणजे उंबरठ्यावर आपल्याला काय ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, उंबरठा हा आपल्या घराचं सर्वस्व असतो. तिथूनच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा येत असते. तर नकारात्मक ऊर्जा उंबरठ्याच्या बाहेरच नष्ट व्हावी आणि सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करावी, यासाठी हा उपाय फायदेशीर ठरणार आहे. तर हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहे. अगदी सकाळपासून ब्रह्ममुहूर्तापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेत तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला जर सतत पैशासंबंधित अडचणी जाणवत असतील, आलेला पैसा घरात टिकत नसेल, खूप कष्ट करून हवा तेवढा पैसा मिळत नसेल किंवा मग आजारपण किंवा इतर कारणास्तव घराच्या बाहेर पैसा लवकर जात असेल आणि हातात काहीही शिल्लक राहत नसेल, तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. अशा विशेष तिथीवर आपण असे काही उपाय केल्यास ते लवकरात लवकर फलित ठरत असतात आणि आपल्याला शुभफळ प्राप्ती होते. तर हा उपाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एका तांब्यामध्ये थोडेसे पाणी घ्यायचे आहे आणि पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडेसे गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचे आहे आणि हे पाणी तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर, उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या थोडेसे आत असे टाकून स्वच्छपणे पुसून घ्यायचे आहे. यामुळे जी काही नकारात्मकता तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर असेल ती नष्ट होत असते आणि पवित्र ठिकाणी तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करायचा आहे. मी आता तुम्हाला जी एक वस्तू सांगणार आहे ती अतिशय प्रभावी आहे आणि सोपी आहे, जी आपल्या घरामध्येच असते. त्याचे तुम्हाला नक्की शुभफळ प्राप्त होणार आहे. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. आता ते कसे करायचे आहे हे प्रत्येकाला माहीतच असते. तर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये थोडेसे गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचे आहे आणि याची पेस्ट तयार करून त्याचे तुम्हाला व्यवस्थितपणे हळदीचे लेपन हे उंबरठ्यावर करायचे आहे. पौर्णिमेच्या दिवशी असे उंबरठ्यावर लेपन केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते आणि उद्या शुक्रवार देखील आहे आणि पौर्णिमा देखील आहे.
विशेष सुयोग जुळून आलेला असल्यामुळे तुम्ही हे काम आवर्जून करा. त्यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये थोडेसे कुंकू, त्याचा गंध तयार करायचा आहे. कुंकू आणि थोडेसे पाणी टाकून, आणि किंवा तुमच्याकडे गुलाबजल असेल ते देखील टाकू शकता. आणि त्यानंतर त्याने तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर डाव्या आणि उजव्या दोन्ही साईडला एक एक स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक हे पूर्ण काढायचे आहे. मधले 4 बिंदू, 2 कडाच्या लाईन व्यवस्थित काढायच्या आहेत. त्यानंतर त्याच कुंकवाने तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील एक स्वस्तिक काढायचे आहे. आणि त्यानेच तुम्हाला ओम विष्णवे नमः असे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लिहायचे आहे. त्यानंतर तुम्हाला या दिवशी शक्य झाले तर आंब्याचे पाने किंवा अशोकाच्या पानाची आणि झेंडूच्या फुलांचे तोरण हे मुख्य प्रवेशद्वाराला लावायचे आहे. वैशाख पौर्णिमेला मुख्य दरवाजाला तुम्ही आंब्याच्या पानाचे तोरण लावा. आंब्याच्या पानाने वातावरणातील नकारात्मक ऊर्जाही शोषून घेत असते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही पसरवत असतात. तर तुम्हाला हा उपाय करताना पुन्हा एकदा स्वस्तिक काढून झाल्यानंतर तुमचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते उंबरठ्यावर अष्टलक्ष्मी स्वरूप काढायचे आहेत. अष्टलक्ष्मी हे धनधान्य सुख समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे तुम्हाला 8 रेषा मधोमध ओढून घ्यायची आहे. त्याची देखील विधिवत पूजा करायची आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायची आहे, ती म्हणजे तांब्याचा तांब्या. तर एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला थोडेसे पाणी घ्यायचे आहे. त्यावर तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. त्याखाली देखील तुम्हाला काही ना काही आसन द्यायचे आहे. आणि हा तांब्या तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या आतल्या बाजूला एका बाजूला ठेवायचा आहे. तो भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि याची तुम्हाला हळद कुंकू अक्षता फूल वाहून नमस्कार करून पूजा करायची आहे. असे केल्याने साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते. अगदी सोपा उपाय आहे आणि आपल्या घरातच ही वस्तू असते. दुसऱ्या दिवशी हे पाणी तुम्ही झाडांना अर्पण करू शकता. त्यासोबतच तुम्हाला गाईच्या तुपाचे 2 दिवे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचे आहे. हा उपाय करताना तुम्ही आवर्जून 2 दिवे लावा. तर दिव्यामध्ये तुम्हाला तूपच टाकायचे आहे. आणि दिव्यांच्या खाली तुम्हाला आसन देखील द्यायचे आहे. ते फुलांचे द्या किंवा तांदूळाचे दिले तरीही चालेल. त्याचबरोबर संध्याकाळी देखील एक उपाय करा. तर मातीची पंती किंवा मग कोणत्याही धातूचा दिवा घ्या. त्यामध्ये गाईचे तूप किंवा तिळाचे तेल टाकायचे आहे. आणि सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला हे दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत. यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होत असते आणि अंधकार, नकारात्मकता हा दूर होतो. त्यासोबतच जेव्हा तुम्ही सुरुवातीला उंबरठा पुसणार आहात तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं आहे थोडेसे गंगाजल आणि हळद टाकून पुसा. परंतु तुम्ही थोडेसे खडे मीठ जरी टाकले आणि त्यानंतर तुम्ही जर ते उंबरठा पुसला तर नक्कीच नकारात्मक शक्ती ह्या नष्ट होतील. महत्त्वाचे काय, हे उपाय करताना तुम्हाला मन प्रसन्न ठेवायचे आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे आणि ही एक वस्तू तुम्ही आवर्जून उंबरठ्यावर ठेवा जी मी तुम्हाला सांगितलेली आहे. नक्कीच तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल आणि लक्ष्मी नांदेल. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.